म्हणजे संदीप लोढावर कारवाई झाल्यानंतर त्याचा काही होऊ शकत नाही. त्याच्या बाबतीतलं त्यांचं प्रेम प्रकरण होतं, ओळख होती, त्याच्यातून घडलं वगैरे वगैरे अशा बातम्या झाल्या. फक्त आंबेगाव मध्येच दूध भेसळ आहे. केमिकल दूध उत्पादनासाठी आवश्यक असलेले जे काही गोष्टी आहेत तो पुरवण्याचं काम करायचं आणि फॉर्म्युलेशनचं जे काम आहे तो हा जो संदीप लोढा आहे तो संदीप लोढा करायचा. ते डान्स बार चालवतात, आमचे लोक तर तसं करत नाहीत. म्हणजे ते कुठेतरी पाठीशी घालतायत का? हे गेले अनेक वर्ष आमदार राहिलेले आहेत किंवा शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले, कारण त्यांनी पाठीशी घातलंय. पुढच्या काही काळामध्ये भारतामध्ये अनेक कॅन्सरग्रस्त लोक असतील आणि त्याचं मुख्य कारण दूध असेल. आता याच्या अगोदर अन्न आणि औषध प्रशासन कारवाई करत नव्हतं का? जेवढं दूध उत्पादित केलं जात नाही तेवढं बाजारात येतं कुठून? या संदीप लोढावरती याच्या आधीच्या काळामध्ये 3 वेळा कारवाया झालेल्या आणि ही 4थी कारवाई आहे. सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवूनच आपण आपलं काम करायला हवं. आणि आपण त्या ब्रँडचं जर चुकीचं दाखवलं तर त्याची कारवाई आपल्यावर होऊ शकते. जे काही आता सध्या सोशल साईटच्या माध्यमातून ज्या गोष्टी येत आहेत त्याला कुठे फिल्टर नाही. म्हणजे जो पावडरचा व्यवसाय करत होता आणि गेल्या अनेक वर्षांपासून करत होता, मात्र त्या कारवाईमधून तो सुटला, त्याच्यामुळे त्याचं धाडस झालं. तो खरंच दोषी आहे तर मग त्याच्यावरती कठोर कारवाई का केली जात नाही? त्याची विश्वासार्हता टिकवून ठेवणं आपल्या हातात असते आणि पत्रकार म्हणून तो आपला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा धर्म असतो.